गुड मॉर्निंग स्टुडंट. आता आपल्या या टॉपिकमधलं लास्ट पॉईंट शिल्लक राहिला आहे, तो म्हणजे कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इंटू ॲमीटर, कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर. मग हा टॉपिक संपतोय. मग आपण याचे न्यूमरिकल सॉल्व करूयात. आता एक 2 मार्कचा इम्पॉर्टंट क्वेश्चन महाराष्ट्र बोर्डसाठी. ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटॅन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. बाय युजिंग पोटॅन्शियोमीटर वी कॅन मेजर व्होल्टेज. बाय युजिंग व्होल्टमीटर वी कॅन ऑल्सो मेजर व्होल्टेज. मग दोघात काय डिफरन्स आहे, दोघात बेटर डिव्हाइस कोणती? सो ॲज कम्पेअर टू व्होल्टमीटर, पोटॅन्शियोमीटर इज बेटर डिव्हाइस टू मेजर पोटॅन्शियल डिफरन्स. कारण का, त्याचं पहिलं रिझन काय आहे बघा. पोटॅन्शियोमीटर इज मोस्ट सेन्सिटिव्ह डिव्हाइस. ओके, पोटॅन्शियोमीटर इज मोस्ट सेन्सिटिव्ह डिव्हाइस ॲज कम्पेअर टू व्होल्टमीटर. पोटॅन्शियोमीटरची सेन्सिटिव्हिटी कम्पॅरेटिव्हली मोअर असते. सो अगदी मायन्यूट व्होल्टेज देखील तुम्हाला डिटरमाइन करता येईल बाय युजिंग पोटॅन्शियोमीटर. सेकंड, इट इज मोर ॲक्युरेट डिव्हाइस. ओके, इट कॅन मेजर अ स्मॉल पोटॅन्शियल डिफरन्स more accurately as compared to voltmeter. Third, potentiometer can be used to measure EMF as well as terminal potential. आता मी त्या दिवशी EMF आणि टर्मिनल पोटेन्शियल मधला डिफरन्स सांगितला आहे. EMF म्हणजे ज्या वेळेला एखादी बॅटरी सेलमध्ये करंट प्रोव्हाइड करत नाही त्यावेळेला तिचं जे व्होल्टेज असतं त्याला EMF म्हणतात. आणि एखादी बॅटरी ज्या वेळेला सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करते त्यावेळेला तिचं व्होल्टेज असतं त्याला टर्मिनल पोटेन्शियल म्हणतात. सो बाय युजिंग पोटॅन्शियोमीटर वी कॅन डिटरमाइन EMF ॲज वेल ॲज टर्मिनल पोटेन्शियल. बाय युजिंग व्होल्टमीटर वी कॅन मेजर ओनली टर्मिनल पोटेन्शियल बिकॉज व्होल्टमीटर हॅज सम रेजिस्टन्स, सो इट ड्रॉ करंट फ्रॉम सर्किट. ओके, तर हे पोटॅन्शियोमीटरचे ॲडव्हान्टेजेस आहेत विथ रिस्पेक्ट टू व्होल्टमीटर. पण ह्याचे डिसॲडव्हान्टेज देखील आहेत. डिसॲडव्हान्टेज काय आहेत, तर इट इज नॉट पोर्टेबल डिव्हाइस. व्होल्टमीटर असतो, आपण लॅबमध्ये यूज करतो तो व्होल्टमीटर, तो पोर्टेबल असतो. तर पोटॅन्शियोमीटर हा पोर्टेबल नसतो, कारण तो वुडन बोर्ड, त्याच्यावर त्याच्या 4 मीटरच्या वायर्स. हा पोटॅन्शियोमीटर पोर्टेबल नसतो, त्यामुळे कॅरी करायला प्रॉब्लेम होतो. तर हा पहिला डिसॲडव्हान्टेज त्याचा. आणि सेकंड डिसॲडव्हान्टेज ऑफ पोटॅन्शियोमीटर, इन केस ऑफ पोटॅन्शियोमीटर वी कांट गेट डायरेक्ट रीडिंग. आपलं पोटॅन्शियलचा फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू के इंटू एल. बाय युजिंग पोटॅन्शियोमीटर वी कॅन मेजर ओनली बॅलन्सिंग लेंथ. मग तुम्हाला वायरचा पोटॅन्शियल ग्रेडियंट प्रोव्हाइड केलेला असतो किंवा तो डिटरमाइन करावा लागतो. मग त्याच्यावरून आपल्याला व्होल्टेज काढता येतं. व्होल्टमीटरमध्ये मात्र व्होल्टेजचं रीडिंग डायरेक्ट मिळतं. बरोबर आहे. सपोज करा व्होल्टमीटर आहे, त्याचा पॉइंटर 3 आहे, याचा अर्थ व्होल्टेज किती आहे, 3 व्होल्ट आहे. तसं पोटॅन्शियोमीटरमध्ये आपल्याला डायरेक्ट रीडिंग मिळत नाही. तर पोटॅन्शियोमीटरमध्ये फक्त तुम्हाला लेंथ मेजर करता येते. त्याला केनं म्हणजे पोटॅन्शियल ग्रेडियंटनं मल्टिप्लाय केलं की त्यानंतर मग तुम्हाला व्होल्टेजचं रीडिंग मिळतं. तर हे त्याचे डिमेरिट्स. ओके, मग आता आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचे. हा बोर्डसाठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन, 3 मार्क्सवाला क्वेश्चन. कन्वर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इंटू ॲमीटर. ओके, कन्वर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इंटू ॲमीटर. सो आता बघा, ॲमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट used to determine current flowing through circuit. Ammeter is a device used to measure current flowing through circuit. Ammeter मधून करंट पास होत नाही त्यावेळेला त्याचा पॉइंटर 0ला असणार आहे. करंट पास केला, सपोज करा त्याचा पॉइंटर 3 डिव्हिजनवर आला असेल तर करंटचं रीडिंग किती असेल, 3 एम्पियर असेल. मग आता माझा क्वेश्चन आहे की गॅल्व्हॅनोमीटरला ॲज अ ॲमीटर म्हणून डायरेक्टली यूज करता येईल का? तर तसं पॉसिबल नाही आहे. बिकॉज resistance of galvanometer is comparatively large, so it draws some current from circuit. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स कंपॅरेटिव्हली लार्ज आहे. सर्किटमधून सपोज करा 10 एम्पियर करंट बॅटरीनं प्रोव्हाइड केला आहे, तर तिथे तुम्हाला रीडिंग मिळेल 8.5 ओहम, 8.5 एम्पियर. उरलेला 1.5 एम्पियर करंट असणार आहे. तो गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स ओव्हरकम करण्यासाठी युटिलाइज होणार. त्यामुळं डायरेक्टली गॅल्व्हॅनोमीटरला ॲज अ व्होल्टमीटर म्हणून तुम्हाला यूज करता येणार नाही. मग एनी डिव्हाइस विच वी कॅन यूज ॲज अ व्होल्टमीटर
must possess practically zero resistance or negligibly small resistance. मग हा गॅल्व्हॅनोमीटर आहे. हा गॅल्व्हॅनोमीटर ह्याचा रेजिस्टन्स कंपॅरेटिव्हली लार्ज आहे आणि जी डिव्हाइस तुम्ही करंट मेजर करण्यासाठी यूज करणार आहात तिचा रेजिस्टन्स प्रॅक्टिकली झिरो किंवा निग्लिजिबली स्मॉल असायला पाहिजे. मग गॅल्व्हॅनोमीटरला शंट रेजिस्टन्स, शंट याचा अर्थ व्हेरी स्मॉल रेजिस्टन्स, शंट रेजिस्टन्स जर पॅरललमध्ये कनेक्ट केला तर ही जी डिव्हाइस बनेल याला म्हणायचं ॲमीटर. सो बाय कनेक्टिंग shunt resistance parallel to galvanometer it can be converted into ammeter. मी काय म्हटलं बघा, गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स कंपॅरेटिव्हली लार्ज असतो. सो व्हेन यू आर गोइंग टू पास करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर some current will utilize to overcome resistance of galvanometer. So recorded value of current will be different, will be less than actual value of current. म्हणजे सर्किटमधून ॲक्च्युअल करंट 10 एम्पियर फ्लो होतोय पण ॲमीटर रिडिंग मात्र कितीचं दाखवतोय 8.5 एम्पियरचं. याचा अर्थ 1.5 एम्पियर करंट हा गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स ओव्हरकम करण्यासाठी यूज झाला. मग प्रॅक्टिकली ज्या डिव्हाइसला तुम्हाला ॲज अ करंट मीटर ॲज अ ॲमीटर म्हणून यूज करायचं आहे इट मस्ट पजेस व्हेरी स्मॉल रेजिस्टन्स. आता जर गॅल्व्हॅनोमीटरला शंट रेजिस्टन्स याचा अर्थ व्हेरी स्मॉल रेजिस्टन्स. ओके, गॅल्व्हॅनोमीटरला शंट रेजिस्टन्स जर पॅरललमध्ये कनेक्ट केला तर या केसमध्ये रेजिस्टन्स विल बिकम निग्लिजिबली स्मॉल. ओके, resistance will become negligibly small and that device we can use as a ammeter. So आता बघा, I is main current, Ig current flowing through galvanometer. So I minus Ig is current flowing through shunt resistance. I minus Ig is current flowing through shunt resistance. आता गॅल्व्हॅनोमीटर आणि शंट हे दोघं एकमेकाला पॅरलल आहेत. So voltage drop across galvanometer must be equal to voltage drop across shunt. So Ig into G is equal to I minus Ig into S. Therefore shunt resistance is equal to Ig upon I minus Ig into G. हा झाला शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला. Shunt resistance required to convert galvanometer into ammeter. Formula S is equal to Ig upon I minus Ig into G. Ig current flowing through galvanometer, I main current, G resistance of galvanometer. लक्षात आलं. आता सपोज करा ॲमीटर आहे, ॲमीटरला कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर आहे, गॅल्व्हॅनोमीटरला ॲमीटरमध्ये कन्वर्ट कसं करायचं बाय कनेक्टिंग शंट रेजिस्टन्स पॅरलल टू इट. लक्षात आलं. गॅल्व्हॅनोमीटर कॅन बी कन्वर्टेड इन टू ॲमीटर बाय कनेक्टिंग शंट रेजिस्टन्स पॅरलल टू इट. आता आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरची रेंज इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचं आहे तर पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट गॅल्व्हॅनोमीटर ॲमीटर असतो त्याची रेंज आपल्याला डिक्रीज करता येत नाही. मी काय म्हटलं लक्षात आलं, ॲमीटरची रेंज आपल्याला डिक्रीज करता येत नाही पण ॲमीटरची रेंज आपल्याला इन्क्रीज करता येते बाय इन्क्रीजिंग शंट रेजिस्टन्स. म्हणजे हा गॅल्व्हॅनोमीटर आहे, हा फर्स्ट शंट रेजिस्टन्स, मी अजून एक शंट रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट केला तर ह्याची रेंज काय होते इन्क्रीज होते. सो बाय इन्क्रीजिंग व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स इन पॅरलल रेंज ऑफ ॲमीटर कॅन बी इन्क्रीज. लक्षात आलं. ॲमीटरची रेंज कशी वाढवायची लक्षात आली. त्यासाठी त्याला अजून एक शंट रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट करायचा सो त्याची रेंज इन्क्रीज होते. क्लिअर झालं. आता सपोज करा ॲमीटर आहे त्याची रेंज आपल्याला एन टाइम्स इन्क्रीज करायची आहे. then shunt resistance required is always equal to G upon n minus 1. गॅल्व्हॅनोमीटरची रेंज ॲमीटरची रेंज
आपल्याला n टाइम्स इन्क्रीज करायचे, तर शंट रेजिस्टन्स किती लागेल, S इज इक्वल टू G अपॉन n-1. IG अपॉन I, इट इज फ्रॅक्शन ऑफ मेन करंट फ्लोईंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. तर याचा फॉर्म्युला असतो G अपॉन IG अपॉन I. याला काय म्हणायचं, फ्रॅक्शन ऑफ मेन करंट फ्लोईंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. सो फ्रॅक्शन ऑफ मेन करंट फ्लोईंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर फॉर्म्युलाला IG अपॉन I इज इक्वल टू G अपॉन S प्लस G. क्लिअर झालं. तर ॲमीटरला कसा कन्वर्ट करायचा तर तुमच्या लक्षात आलं, बाय कनेक्टिंग शंट रेजिस्टन्स पॅरलल टू ॲमीटर इट कॅन बी कन्वर्टेड इनटू by connecting shunt resistance parallel to galvanometer it can be converted into ammeter. shunt resistance formula S is equal to Ig upon I minus Ig into G. ॲमीटरची रेंज आपल्याला इन्क्रीज करता येते पण डिक्रीज करता येत नाही. ॲमीटरची रेंज n टाइम्स इन्क्रीज करायची असेल तर शंट रेजिस्टन्स किती लागेल, S इज इक्वल टू G अपॉन n-1. IG अपॉन I म्हणजे फ्रॅक्शन ऑफ मेन करंट फ्लोईंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर फॉर्म्युलाला G अपॉन S प्लस G. क्लिअर झालं. इट इज ऑल अबाउट कन्वर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इंटू ॲमीटर. गॅल्व्हॅनोमीटर कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲमीटर बाय कनेक्टिंग शंट रेजिस्टन्स पॅरलल टू इट. ॲमीटरची रेंज आपण इन्क्रीज करू शकतो पण ॲमीटरची रेंज आपल्याला डिक्रीज करता येत नाही. तुम्ही ॲमीटरला अजून एक शंट रेजिस्टन्स, गॅल्व्हॅनोमीटरला अजून एक शंट रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट केला तर ओव्हरऑल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स डिक्रीज होतो आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स डिक्रीज झालं की करंटची रेंज काय होते, इन्क्रीज होते. क्लिअर झालं. मग आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कन्वर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर. व्होल्टमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स. बरोबर आहे. व्होल्टमीटर ज्या 2 पॉईंटच्या अक्रॉस कनेक्ट कराल त्या 2 पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी आपण व्होल्टमीटर यूज करतो. आता व्होल्टमीटरचा फॉर्म्युला असेल वर्क डिवायडेड बाय चार्ज. सो व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वर्क. बरोबर आहे. याचा अर्थ जेवढं वर्क डन जास्त होईल तेवढं व्होल्टमीटरचं रिडिंग मोर अँड मोर ॲक्युरेट येईल. बरोबर आहे. आता वर्क डन करण्यासाठी रजिस्टन्स पण लार्ज लागेल. रजिस्टन्स जेवढा लार्ज असेल तेवढा तो ओव्हरकम करण्यासाठी केलेलं वर्क कंपॅरेटिव्हली लार्ज असेल. सो व्होल्टेजचे रिडिंग मोर अँड मोर ॲक्युरेट असेल. सो प्रॅक्टिकली एनी डिव्हाइस which we are going to use, practically any device which we are going to use as voltmeter must possess infinite resistance किंवा extremely large resistance. आता गॅल्व्हॅनोमीटरला डायरेक्टली ॲज अ व्होल्टमीटर म्हणून यूज करता येईल का तर करता येणार नाही. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स जरी लार्ज असला, गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स असतो 200 ओम, 300 ओम, मॅक्स 500 ओम. ओके. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स लार्ज जरी असला तरी तो इन्फानाईट असत नाही. बरोबर आहे. त्यामुळं ऑब्व्हियसली गॅल्व्हॅनोमीटरला डायरेक्टली ॲज अ व्होल्टमीटर म्हणून यूज करता येणार नाही. मग प्रॅक्टिकली जी डिव्हाइस तुम्ही यूज करताय फॉर मेजरमेंट ऑफ व्होल्टेज, प्रॅक्टिकली जी डिव्हाइस तुम्ही यूज करताय फॉर मेजरमेंट ऑफ व्होल्टेज मस्ट पजेस एक्स्ट्रीमली लार्ज रेजिस्टन्स. मग हा गॅल्व्हॅनोमीटर आहे. याला सिरीजमध्ये जर हाय रेजिस्टन्स कनेक्ट केला तर इट विल बिकम व्होल्टमीटर. मी काय म्हणतोय बघा, हा गॅल्व्हॅनोमीटर आहे ज्याचा रेजिस्टन्स 500 ओम आहे. सपोज करा त्याला 20,000 ओम रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केला तर आता ही डिव्हाइस काय बनली, व्होल्टमीटर बनली. लक्षात आलं का. गॅल्व्हॅनोमीटरला प्रॅक्टिकली गॅल्व्हॅनोमीटरचं रेजिस्टन्स सपोज करा 500 ओम आहे. ह्याला एक 20,000 ओम रेजिस्टन्स आपण सिरीजमध्ये कनेक्ट केला तर आता ही डिव्हाइस काय बनेल, व्होल्टमीटर. So by connecting high resistance in series with galvanometer, it can be converted into voltmeter. लक्षात आलं. प्रॅक्टिकली व्होल्टमीटर असतो, आयडियल व्होल्टमीटर म्हणतात
आयडियल व्होल्टमीटर असेल त्याचा रेजिस्टन्स इन्फानाईट असतो आणि प्रॅक्टिकल व्होल्टमीटर असतात त्यांचे रेजिस्टन्स एक्स्ट्रीमली लार्ज असतात बट इन्फिनिटी नसतात. लक्षात आलं. मग गॅलव्हॅनोमीटरला हाय रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केला तर आता ही डिव्हाइस बनेल व्होल्टमीटर. मग करंट आय जी आहे. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर इट इज व्ही आर. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस गॅलव्हॅनोमीटर इज जी. सो व्ही इज इक्वल टू व्ही आर प्लस व्ही जी. व्ही इज इक्वल टू हे आलं आय जी इंटू आर प्लस आय जी इंटू जी. सो व्ही इज इक्वल टू आय जी इंटू ब्रॅकेट आर प्लस जी. सो व्ही अपॉन आय जी is equal to R plus G. Therefore, R is equal to V upon Ig minus G. This is resistance of high resistance. We have to connect across. We have to connect in series with galvanometer. कळलं. आता व्होल्टमीटर असतो. आयडियल व्होल्टमीटर असेल तर त्याचा रेजिस्टन्स इन्फिनिटी असतो. प्रॅक्टिकल व्होल्टमीटर असतो त्याचा रेजिस्टन्स एक्स्ट्रीमली लार्ज बट नॉट इक्वल टू इन्फिनिटी. ॲमीटर असेल आयडियल ॲमीटर असेल आयडियल ॲमीटर त्याचा रेजिस्टन्स असतो 0. प्रॅक्टिकल ॲमीटर रेजिस्टन्स इज व्हेरी स्मॉल बट नॉट इक्वल टू 0. क्लिअर झालं. इन सर्किट ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज. इन सर्किट व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल. आता व्होल्टमीटर असतो त्याची रेंज आपल्याला इन्क्रीज पण करता येते त्याची रेंज आपल्याला डिक्रीज पण करता येते. तुम्ही हाय रेजिस्टन्सची व्हॅल्यू इन्क्रीज केली देन रेंज ऑफ व्होल्टमीटर विल इन्क्रीज. मी काय म्हणतो नीट ऐका. इफ व्हॅल्यू ऑफ हाय रेजिस्टन्स इज इन्क्रीज देन रेजिस्टन्स ऑफ गॅलव्हॅनोमीटर रेंज ऑफ व्होल्टमीटर विल इन्क्रीज. आता हे लक्ष द्या. जर गॅलव्हॅनोमीटरचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपण डिक्रीज केला. आता इफेक्टिव्ह रेजिस्टन्स डिक्रीज करण्यासाठी काय करायचं एक शंट रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट करायचा. ओके. सो असं केलं की इफेक्टिव्ह रेजिस्टन्स डिक्रीज होईल आणि मग रेंज देखील काय होईल डिक्रीज होईल. क्लिअर झालं का. वी कॅन इन्क्रीज range of galvanometer, we can decrease range of galvanometer. By increasing high resistance, range of voltmeter can be increased. Sorry, मी ammeter म्हटलं चुकून. We can increase or decrease range of voltmeter. High resistance असतो. High resistance ची व्हॅल्यू जर तुम्ही इन्क्रीज केली then range of voltmeter will increase. शंट रेजिस्टन्स पॅरलल कनेक्ट करून इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जर डिक्रीज केला then range of galvanometer range of voltmeter will decrease. आता ॲमीटरची व्होल्टमीटरची रेंज n टाइम्स इन्क्रीज किंवा डिक्रीज करायची असेल तर हाय रेजिस्टन्स रिक्वायर्ड फॉर्म्युला असतो n-1 इंटू जी. टू इन्क्रीज और डिक्रीज रेंज ऑफ व्होल्टमीटर फॉर n टाइम्स हाय रेजिस्टन्स रिक्वायर्ड फॉर्म्युलाला n-1 R इज इक्वल टू n-1 इंटू जी. क्लिअर झालं. ह्या टॉपिकमध्ये एवढंच आहे. कन्व्हर्जन ऑफ गॅलव्हॅनोमीटर इंटू ॲमीटर कन्व्हर्जन ऑफ गॅलव्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर. मी एकदा फास्टमध्ये रिवाईज करतो नीट समजून घ्या. ॲमीटर इज अ डिव्हाइस यूज टू मेजर ॲमीटर इज अ डिव्हाइस यूज टू मेजर करंट फ्लोईंग थ्रू सर्किट. बरोबर आहे. प्रॅक्टिकली एनी डिव्हाइस विच वी आर गोइंग टू यूज ॲज अ करंट मीटर मस्ट possess zero resistance or negligibly small resistance. So by connecting shunt resistance parallel to galvanometer, it can be converted into ammeter. Shunt resistance चा फॉर्म्युला असतो S is equal to Ig upon I minus Ig into G. ॲमीटरची रेंज आपल्याला इन्क्रीज करता येते पण त्याची रेंज आपल्याला डिक्रीज करता येत नाही.
ॲमीटरची रेंज इन्क्रीज करतात बाय कनेक्टिंग अनादर शंट रेजिस्टन्स पॅरलल टू फर्स्ट शंट रेजिस्टन्स. त्याची रेंज आपल्याला n टाइम्स इन्क्रीज करायची असेल तर शंट रेजिस्टन्स रिक्वायर्ड फॉर्म्युला असतो G/n-1. Ig/I म्हणजे फ्रॅक्शन ऑफ मेन करंट फ्लोईंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. फॉर्म्युला असतो G/S+G. ओके. ॲमीटर इट इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज विथ गिवन सर्किट. ॲमीटर हा कायम कसा कनेक्ट करायचा असतो, सिरीजमध्ये कनेक्ट करायचा असतो. अजून एक पॉईंट राहिला, मिली ॲमीटर आणि ॲमीटर ह्यांच्यामध्ये रेजिस्टन्स जास्त कोणाचा असेल. आता ॲमीटर हा करंट ॲम्पियरच्या रेंजमध्ये मेजर करणार तर हा मिली ॲम्पियर म्हणजे 10⁻³ ॲम्पियरच्या रेंजला मेजर करणार. इथे करंट मेजर कंपॅरेटिव्हली स्मॉल आहे, सो I इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R. मग जो इन्स्ट्रुमेंट स्मॉल करंट मेजर करतोय ऑब्व्हियसली त्याचा रेजिस्टन्स कसा असणार, जास्त असणार. तर आउट ऑफ मिली ॲमीटर अँड ॲमीटर, मिली ॲमीटरचा रेजिस्टन्स जास्त असेल आणि ॲमीटरचा रेजिस्टन्स स्मॉल असेल. प्रॅक्टिकली एखादी डिव्हाइस तुम्हाला ॲज अ व्होल्ट मीटर म्हणून यूज करायची असेल तर प्रॅक्टिकली ती डिव्हाइस पजेस करायला पाहिजे इन्फानाईट रेजिस्टन्स और व्हेरी लार्ज रेजिस्टन्स. सो गॅल्व्हॅनोमीटरला हाय रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केला की ओव्हरऑल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स विल इन्क्रीज. बरोबर आहे. देन इट विल बिकम व्होल्ट मीटर. गॅल्व्हॅनोमीटर कॅन बी कन्वर्टेड इंटू व्होल्ट मीटर बाय कनेक्टिंग हाय रेजिस्टन्स इन सिरीज विथ इट. हाय रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो R=V/Ig-G. ॲमीटरची रेंज आपल्याला इन्क्रीज करता येते, व्होल्ट मीटरची रेंज आपल्याला इन्क्रीज करता येते, व्होल्ट मीटरची रेंज आपल्याला डिक्रीज पण करता येते. तुम्ही हाय रेजिस्टन्सची व्हॅल्यू इन्क्रीज केली देन रेंज ऑफ व्होल्ट मीटर विल इन्क्रीज. तुम्ही इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा डिक्रीज केला म्हणजे हाय रेजिस्टन्सला शंट रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट केला तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स विल डिक्रीज. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस रेंज ऑफ व्होल्ट मीटर विल ऑल्सो डिक्रीज. त्याची रेंज आपल्याला n टाइम्स इन्क्रीज किंवा डिक्रीज करायची असेल तर हाय रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो R=n-1 × G. आता बोर्डचं बुक आहे त्याच्यामध्ये ॲमीटर आणि व्होल्ट मीटरमधला डिफरन्स देखील दिला आहे. हे अगदी चाइल्डिश झालं तरी पण मी एकदा तरी सांगतो. ॲमीटर पहिला पॉईंट काय असेल, ॲमीटर इज अ डिव्हाइस यूज टू मेजर करंट. व्होल्ट मीटर इज अ डिव्हाइस यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस सर्किट. ॲमीटरचा रेजिस्टन्स कंपॅरेटिव्हली स्मॉल असेल, व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स कंपॅरेटिव्हली लार्ज असेल. बाय कनेक्टिंग शंट रेजिस्टन्स पॅरलल टू गॅल्व्हॅनोमीटर इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲमीटर. बाय कनेक्टिंग हाय रेजिस्टन्स इन सिरीज विथ गॅल्व्हॅनोमीटर इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲमीटर. सिरीज रेजिस्टन्स असेल त्याचा फॉर्म्युला असेल Ig/I-Ig × G. तर पॅरललचा फॉर्म्युला असेल R= हाय रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असेल R=V/Ig-G. बरोबर आहे. तर हा त्यातला डिफरन्स झाला. अजून असं पण सांगू शकता व्होल्ट मीटर रेंज ऑफ व्होल्ट मीटर कॅन बी इन्क्रीज ॲज वेल ॲज डिक्रीज. रेंज ऑफ ॲमीटर ओनली इन्क्रीज नॉट डिक्रीज. क्लिअर झालं. तर आपण करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक कव्हर केला आहे. आता ह्याचे न्यूमरिकल्स मी पुढच्या लेक्चरमध्ये घेतो म्हणजे मग ह्याची टेस्ट घ्यायला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात आलं. हा टॉपिकच्या नोट्स मी तुम्हाला लेक्चरसोबतच सेंड करतो आहे. त्या नोट्स प्रॉपरली स्टडी करा, नोट्स व्यवस्थित स्टडी करा. त्यात काही डाऊट असेल तर मला फोन करा. एक्झामच्या अगोदर हे सगळं क्लिअर व्हायला पाहिजे. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यामध्ये सगळ्या प्रॅक्टिकल्स आहेत. आपण पोटॅन्शियोमीटरचे 2 ॲप्लिकेशन बघितलेत, त्या 2 प्रॅक्टिकल आहेत. आपण पोटॅन्शियोमीटरची 3 ॲप्लिकेशन बघितलेत, त्या तिन्ही प्रॅक्टिकल आहेत. पुन्हा मीटर ब्रिजचे 2 ॲप्लिकेशन स्टडी केलेत, त्या दोन्हीही प्रॅक्टिकलच आहेत. सो हा टॉपिक पूर्ण प्रॅक्टिकलवाला टॉपिक आहे. जे आन्सर लिहिताना आपण प्रोसिजर, चेकिंग ऑफ कनेक्शन या टाईपमध्येच लिहायचे आहेत. मी तुम्हाला नोट्स ऑलरेडी प्रोव्हाइड करतो आहे.
त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात आलं. हे टॉपिक संपलाय. नेक्स्ट लेक्चरपासून आपण ह्याचे न्यूमरिकल चालू करूयात. न्यूमरिकल क्रिचॉफ्स लॉचे थोडेसे अवघड असतात. ते न्यूमरिकल व्यवस्थित जमले तर मग या टॉपिकला फार प्रॉब्लेम येणार नाही. थांबूया.